महाराष्ट्रात शंकरपट म्हटलं, बैलगाडा शर्यत म्हटलं की खूप मोठा नाद मानला जातो आणि सध्या तर महाराष्ट्रामध्ये अशी क्रेज आहे की या बैलगाडा क्षेत्रात रथी महारथी हे बैलगाडा शौकीन झालेले आहे आणि अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेलं जे मैदान आहे, या मैदानामध्ये महाराष्ट्रातले नावाजलेले बैल या ठिकाणी आलेले आहे आणि त्या बैलांना त्यांच्या मालकांकडनं त्यांच्या मालकांचा जो नाद आहे तो नाद कसा पुरवला जातो आणि त्या बैलांनी आतापर्यंत किती पारितोषिक मिळवले, काय मिळवले, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतोय। या मैदानामध्ये कन्नड तालुक्यात जे होत असलेलं मैदान आहे, या मैदानामध्ये एक बैल आलेला आहे साई नावाचा। हा साई नावाचा जो बैल आहे हा थोड्या दिवसात नावाजलेला बैल आहे। थोडक्यात त्याचे मालक आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काही गोष्टी। प्रथमतः तुमचं नाव सांगा दादा। देवदास महाराज जगताप, गोपाळवाडी, गंगापूर तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा। बरं, तुम्ही म्हणजे हा बैल कुठला आहे नेमका? हा बैल मुंबईचे आहे, संतोष शेठ तोडकर म्हणून समाजसेवक संतोष शेठ तोडकर विटाव मुंबई यांचा हा आदत असल्यापासून टॉपलाच पळतोय साई। आणि कधी आले मग तुम्ही इथं मैदानात, कधी आले कन्नडला? मी सकाळी 8 वाजता झालो। सकाळी 8 वाजता आले। काय वाटलं आपल्याला तिकडे जे पश्चिम महाराष्ट्रात मैदान केलंय बैलाने? हो, भरपूर। किती पारितोषिक मिळवले आतापर्यंत? तिकडं पण मोठ्या नामांकित बैलात पळालेला बैल हा, सारजामध्ये, सुंदरमध्ये नामांकित बैलात पळालेला। आता पण सलग आता 12वा मैदान आहे, टोटल मैदानात फायनलला असतो बैल। टोटल मैदान फायनल। आतापर्यंत किती पारितोषिक मिळवले बरं? आतापर्यंत यांनी 4 टू व्हीलर मिळवलेलं आहे आणि असे लाखाचे बक्षीस, 50,000चे बक्षीस भरपूर आहे। कधी घेतलेलं तुम्ही? म्हणजे लहानपणापासूनच तुमच्याकडे? आदत असताना आपण घेतला होता। हे पिठोरे म्हणून आहे, इकडे खाली संभाजीनगरच्या खेटूनच गाव आहे त्यांच्याकडून घेतला होता महाराज म्हणून, पिठोरे महाराज। हे कसा नाद कसा सुचला तुम्हाला बैलाचं? म्हणजे तुम्ही एक छंद म्हणून करताय की वडिलोपार्जित करत आलेले? नाही, आपल्यालाच नाद आहे वैयक्तिक, वडिलोपार्जित नाद नव्हता आपल्याला नाद आहे आणि संतोष शेठ तोडकर यांनी सांगितलं की आपल्याला बैल घ्यायचा आहे, मग आपण हा बैल चॉईस केला। हा बैल प्रामुख्याने संतोष शेठ तोडकर विटा मुंबई यांचा आहे, बैल सांभाळायला आपल्याकडे असतो। बरं, आणि यांनी जवळपास तुम्ही म्हणता 12 पारितोषिक मिळवले, तर 12 पारितोषिक मिळवल्याच्या नंतर याला या सीजनला, याच्या पहिले पण भरपूर मिळवली, याच्या अगोदर पण? आणि इकडे सेकंदात पळाला? नाही, सेकंदात नाही, 7 गाडीमध्ये। बरं, म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यामध्ये जे सेकंदावर चालतं त्या सेकंदात हा बैल पळाला नाही आता। 7 गाडी। तर हे जवळपास 900 ते 1000 फुटाची पट्टी असते, त्याच्यात हा बैल पळतो। मग हे बकासूर किंवा लखन असल यांच्या बरोबरीत हा बैल पळतो? लखन मध्ये पण फेरे टाकलेले याचे। अजून कोणता बैल? लखन मध्ये टाकलेला आहे, निंबाळकर सरांचा सर्जामध्ये पळालेला आहे, सुंदर मध्ये पळालेला आहे, अजून तिकडं नामांकित बैलात पळालेला आहे। आज काय गटपात झाला का? हो, झालाय। आज जो बैलाने 5 लाखाचा मानकरी होता, सम्राट बैल म्हणून, आमच्या छत्रपती संभाजीनगरचा शाकीर दुरकरीचा, त्या बैलामध्ये आज हा बैल पळालाय। चांगली गाडी पळाली आमची, सम्राट सोबत पळाला आणि गटपात झाला। जवळपास फायनल होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? 100% होणार, आम्हाला विश्वास आहे। आम्ही तेवढं बैलावर प्रेम करतो, ते आम्हाला तेवढं करून देणार। बरं, आपल्यासोबत अजून एक बंधू आहे जे पण बैलगाडा शौकीन आहे, त्यांच्याकडनं आपण काही गोष्टी जाणून घेऊया। काय वाटतं बंधू, तुमचं नाव सांगा प्रथम। माझं नाव रोहित राजेंद्र बेडवे, हातनूरकर, इथं हातनूरचा आहे मी, कन्नड तालुक्यातला। किती वय आहे तुमचं? माझं वय आता 24 वर्ष। बरं, काय असं काय नाद आहे असा बैलगाडा की बाकी सगळं क्षेत्र सोडून द्यायचं, शिक्षणापासून आपण बैलगाडा क्षेत्रात लक्ष घालायचं, काय कारण? नाही, शिक्षण पण झालंय माझं, BSc ग्रॅज्युएट मी, पण बाकीचे नाद पाहिले, बाकीच्या नादामध्ये मजा नाही। जे ह्या क्षेत्राचे मित्रमंडळी भेटतात, सगळे भेटतात, ते कुठंच नाही भेटत। आणि बाकीचे नाद केल्यापेक्षा म्हणजे निर्व्यसनी माणसं तुम्हाला बैलगाडा क्षेत्रात पाहायला भेटतील सगळ्यात जास्त। हा, नक्कीच यांच्या म्हणण्याप्रमाणे जवळपास मला देखील तो अनुभव आहे की निर्व्यसनी लोक या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे। जर व्यसन असेल तर ते केवळ बैलाचं व्यसन। या बैलगाडा क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक माणसाला फक्त बैलगाडा क्षेत्राचं व्यसन आहे, हेच या माध्यमातून दिसतं। आणि तुमच्याकडे कोणता बैल आहे? आमच्याकडे एक बबले म्हणून बैल आहे, हे आमचे समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा बैल आहे। आम्ही सगळे मित्रमंडळी मिळून हे बैल आमच्याकडे सांभाळायला असतो, इकडे नियोजन आम्हीच करतो बैलाचं।
हे सगळं नियोजन तुम्ही केलेलं आहे. हो, भरपूर बैल आहेत, शेटचे बैल इकडे भरपूर सांभाळायला बैल आले. नियोजन पण तुमचं आहे. हा, आजचं दुरकरी नियोजन कोण होतं? दुरकरी ते सम्राटवाले तळेगावचे, त्यांचं शाकीर दुरकरी म्हणून आहे. ती गाडी पळाली. आज तो 5 लाख रुपयेचा मानकरी झालेला आहे. राजा आणि सम्राटची गाडी, त्यातला सम्राट सैमीत पळाला आज. बर. मग आता याची म्हणजे जवळपास आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कितवं मैदान आहे या बैलाचं? मैदान म्हणजे खानदेश म्हणा, तिकडं बीडकडं म्हणा, गंगापूर, तुर्काला, जवळपास 12 मैदान 1 नंबर मानकरी ह्या महिन्यात त्यांना 4 टू व्हीलर आणि भरपूर असे बक्षीस मिळवलेले. बरं. या ठिकाणी साई जो बैल आहे त्या बैलाची मुलाखत घेताना इथले जे आयोजक आहे, या आयोजकांनी ज्या तालुक्याच्या आमदार आहे संजनाताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हे मैदान आयोजित करण्यात आलं होतं आणि या मैदानाला स्वतः संजनाताई जाधव यांनी भेट दिलेली आहे. थोडक्यात आपण इथलं जे नियोजन आहे, इथले जे आयोजक आहे त्यांच्या माध्यमातून संजनाताईचं आपण काही गोष्टी जाणून घेऊया. ताई नमस्कार. नमस्कार. आपल्यासोबत कन्नडच्या आमदार आहेत संजनाताई जाधव. यावेळी म्हणजे जवळपास त्यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाचा निमित्त साधत या ठिकाणी शंकरपाट आयोजित करण्यात आलं होतं. ताई काय सांगशाल? प्रथमच आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे आणि तुमच्या वाढदिवसाचं निमित्त साधत या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं. काय सांगाल तुम्ही महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीनांना? आज आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माझ्या वाढदिवसानिमित्त हा आमदार केसरी बैलगाडीची शर्यत या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे. मला तरी असं वाटतं की संपूर्ण मराठवाड्यातली ही पहिली स्पर्धा या ठिकाणी एवढी मोठी असेल आणि जे आमचे आयोजक आहेत या ठिकाणी आमचे प्रतीक घुगे, त्यानंतर भगवान भाऊ शेजवळ यांनी आयोजित या ठिकाणी या वाढदिवसानिमित्त केलेली आहे. जवळपास 350 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहे आणि प्रथमच माझ्या कन्नड सोयगाव तालुक्याच्या सगळ्या जनतेसाठी ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मी फक्त आजच्या प्रसंगी या तुमच्या माध्यमातून जेवढेही स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत तेवढ्या स्पर्धकांना या ठिकाणी हात जोडून विनंती करेल की आपण हा आनंद या ठिकाणी घ्यावा आणि या स्पर्धेला कुठलाही गालबोट लागू नये. आपण शांततेने या ठिकाणी ही स्पर्धा पार पाडावी. आपल्याकडं सेकंदावरती बैल पळवला जातं आणि मैदान भरवलं जातं आणि यंदा प्रथमच तुम्ही कन्नड तालुक्यामध्ये हे मैदान 7 फेऱ्याचं तुम्ही 7 गाड्या पळणारं जे मैदान भरवलं, तर या मैदानाचं कसं सुचलं नेमकं? आयोजक या इकडे आपल्यासोबत या मैदानाचे आयोजक आहे. कसं सुचवलं तुम्हाला नेमकं की बा आपण तालुक्यामध्ये हे आयोजन करावं? आम्हाला या गोष्टीचा पहिल्यापासूनच नाद होता आणि मग पश्चिम महाराष्ट्रात जे पॅटर्न आहे ते एकदम सरळ पॅटर्न आहे. जसं पुसेगाव असेल, कोरेगाव असेल, पेडगाव असेल, मग तसंच आम्हाला इथं कन्नड नगरीमध्ये आम्हाला तसंच मैदान करायचं होतं. ताईच्या बर्थडेचा औचित्य साधून आम्ही ते मैदान. आमचा तालुका हा खूप विविधतेने नटलेला तालुका आहे, त्याच्यामुळे आमच्या तालुक्याला नेहमी काहीतरी प्रत्येकानं केलेल्या पेक्षा वेगळं काहीतरी करावं असं वाटतं. आपण बघितलं असेल की मराठवाड्यामध्ये कुठेच अशी बैलगाडी शर्यत झालेली नाही. एवढी मोठी शर्यत पहिल्यांदा आमच्या कन्नड सोयगाव तालुक्यामधील ह्या तरुणांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आज ताईच्या बर्थडेसाठी बैल मुंबईहून मागितलाय मैदानासाठी आणि बैल गटपास झाला आताच. या मैदानासाठी फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणी बैल आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमलेली आहे. तर नक्कीच आमदार संजनाताईंना एक विनंती असेल की ही प्रथा कायम ठेवा. भविष्यात देखील म्हणजे दरवर्षी हे मैदान गाजलं पाहिजे, घडलं पाहिजे. एक मिनिट. जोपर्यंत मी जिवंत आहे, माझे सगळे सहकारी जिवंत आहे, तोपर्यंत आमदार संजना केसरी बंद पाडणार नाही. नक्कीच बैलगाडा शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे की जे संजनाताई केसरी नावाने जे मैदान या ठिकाणी सुरू झालेलं आहे याचा खंड पडणार नाही अशी ग्वाही इथले आयोजक प्रतीक घुगे यांनी सर्व उपस्थितांना व बैलगाडा शौकीनांना दिली. तर थोडक्यात कुणाल भैया माफ करा, रोहित भैया, काय सांगाल? आमदार संजनाताई जाधव यांनी देखील तुमच्या या साई बैलाला या ठिकाणी भेट दिली, काय सांगाल थोडक्यात? खूपच आनंद होतोय. ताई प्रथम मी आल्या त्याचा आम्हाला वेगळा आनंद होतो आणि ताई आल्या आणि बैल गटपास झाला त्याचा वेगळा आनंद आहे.
आणि असंच मैदान ताईंनी आणि आयोजकांनी कायम कंपल्सरी ठेवावं दरवर्षी, हीच अपेक्षा आहे बैलगाडा मालकावर. नक्कीच भविष्यात देखील कन्नड तालुक्यात याच्याही पेक्षा मोठ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातील आणि ते सगळे आयोजक या संजनाताईचे सर्व कार्यकर्त्यांच्या तर्फे हे आयोजन केलं जाईल. धन्यवाद.